होममेड प्रेमिक्स वापरून 15 मिनिटात आपली झटपट अशी बासुंदी तयार. ती लच्छेदार दाणेदार तयार झालेली आहे. ही बासुंदी एकदम तयार झालेली आहे. प्रेमिक्स तर आपलं 5 मिनिटातच तयार होतं. ते प्रेमिक्स टाकून 15 मिनिटात आपली बासुंदी तयार. त्या रक्षाबंधनाला नक्की एकदा करून पहा. रक्षाबंधन म्हटले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. मग रक्षाबंधन स्पेशल आणि या खास दिवसासाठी आज आपण बनवणार आहोत क्रीमी आणि चविष्ट झटपट बासुंदी. पण ही साधी बासुंदी नाही बरं का. आज आपण बनवणार आहोत बासुंदीचं झटपट प्रीमिक्स, आणि ज्यामुळे बासुंदी बनवणं होणार अगदी सोपं आणि वेळही वाचणार. दूध आटवण्यासाठी तासनतास किचनमध्ये उभं राहण्याची गरज नाही. झटपट प्रीमिक्सच्या मदतीने काही मिनिटात तयार होणारे मस्त घट्ट मलाईदार आणि स्वादिष्ट बासुंदी. तर ह्यामध्ये आपल्याला वेलचीचा सुगंध तर येणारच आहे, ड्रायफ्रूटची कुरकुरीत चव, बासुंदीचं टेक्स्चर म्हणाल मस्त आणि क्रीमी. तर चला झटपट पाहूया बासुंदीची रेसिपी. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता आपण बासुंदी बनवणार आहोत. त्यासाठी मी जाड बुडाची कढई घेतली. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे दूध खाली लागत नाही. कोणतीही कढई घेतली तरी. हे मी 1 लिटर दूध ओतून घेते. स्पेशल दूध आहे. आता स्पेशल दूध म्हणजे फुल क्रीम दूध. आता हे दूध आपण चांगलं उकळवून घ्यायचं आहे. पण काय होतं, बासुंदी म्हटलं की तासनतास दूध आटवायचं, तासनतास गॅसजवळ उभं राहायचं. तर असं न करता आपण झटपट बासुंदी बनवणार आहोत. अगदी 15 मिनिटात आपली बासुंदी तयार होते. त्यासाठी सर्वप्रथम दूध मी आधी उकळून घेणार आहे. दूध उकळते तोपर्यंत आपण एक प्रीमिक्स तयार करूया. आपण घरच्या घरी बासुंदीचं प्रीमिक्स तयार करूया. त्यासाठी मी 2 चमचे दूध पावडर घेतलेली आहे. अगदी 2 चमचे फुल भरून घ्यायचे. 1 चमचा फुल मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. तर 1 लिटर दूध आहे, तर मी 3 चमचे पिठी साखर घेते टाकून. त्याच्यानंतर आपल्याला नंतर दुधामध्ये पिठी साखर टाकायची नाही आहे. थोडंसं जे पिठी साखर टाकून घेते. हे ड्रायफ्रूट, हे केसरच्या 4 काड्या मी टाकून घेते. हे वेलची जायफळ पावडर. हे सगळं असं मिक्स करायचं आणि हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचे. आपण जे बासुंदी बनवताना बाहेरून जे प्रीमिक्स आपलं बासुंदीचं प्रीमिक्स सांगतो ते असंच असतं. हे पहा, आपलं होममेड बासुंदीचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आणि कसं वापरायचं तेही तुम्हाला दाखवते मी. आपण जे प्रीमिक्स तयार करून घेतलं होतं ते एका भांड्यामध्ये मी काढून घेते. अगदी थोडं थोडं घेते. थोडंसं याच्यामध्ये दूध टाकून हे चांगलं असं मिक्स करून घेते. असं केलं की काय होतं माहिती आहे, आपल्या दुधात टाकल्यानंतर ज्या गुठळ्या होतात ते असं केलं की होत नाही. थंड दुधामध्ये हे प्रीमिक्स चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं असं हलवून घ्यायचं गुठळ्या मोडेपर्यंत. एक कप भरून मी दूध घेतलं होतं. त्या कपामध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलं. बघा, छान असं मिक्स झालेलं आहे. गुठळ्या अजिबात दिसत नाहीत. आणि कुठे असेल गुठळी तर अशी मोडून घ्यायची. दूध आपलं बघा चांगलं उकळलेलं आहे. एक त्याला चांगली उकळी आलेली आहे. त्या बाजूचं असं जे काय असतं ते कड असं मोडून घ्यायचं साईडच्या. आणि आपण त्याच्यामध्ये आता जे प्रीमिक्स केलंय ते प्रीमिक्स टाकून घेणार आहोत. आता हे प्रीमिक्स आपण एका हाताने असं टाकून घ्यायचं दुधात भिजवलेलं आणि हलवत राहायचं. चांगलं असं हलवत राहायचं, थांबायचं नाही आता उकळी येईपर्यंत. बघा, हे 5 मिनिटं झाली. आपण चांगलं असं दुधात उकळून घेतलंय. 5 मिनिटात बघा किती घट्टसर असं दूध झालेलं आहे. आता तुम्ही इथे टेस्ट करू शकता. तुम्हाला जर साखर कमी वाटली तर साखर टाकून घ्यायची थोडीशी. मी पण आता थोडीशी साखर टाकून घेणार आहे, तर कमी आहे थोडी साखर. तर पण मी अशी टाकणार नाहीये कारण आपल्या बासुंदीला कलर आलेला नाहीये. तर तुम्हाला मी ट्रिक दाखवते. त्याच्यात बासुंदीला कलर असा क्रीम कलर येतो. केसर वेलची सिरप आहे ते टाकून घेते. आता इथे मी गॅस एकदम बंद करून ठेवलेला आहे. एकदम कमी करायचा, म्हणजे आपलं दूध असतं ते लागणार नाही खाली. आणि आपण त्यात प्रीमिक्स टाकलेले आहे. प्रीमिक्समुळे कधी कधी दूध असं खाली लागायची शक्यता असते. गॅस बंद करायचा किंवा एकदम असा बंद करायचा. छोटी वाटी मी साखर घेतलेली आहे. ती अशा पॅनमध्ये टाकून घेते आणि गॅस चालू करून घेतलाय. तोपर्यंत ती साखर स्वतःहून विरघळत नाही तोपर्यंत हलवायचं नाही, असंच ठेवायचं.
हे आपलं कॅरेमल तयार झालेलं आहे. आपण हे दुधामध्ये ओतून घ्यायचं. आपण जी बासुंदी तयार केली होती त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं. त्याने काय होतं, बासुंदीला कलर एकदम छान येतो. जास्त करायचं नाही, नाहीतर का कडवड व्हायची शक्यता असते. आता आपण हे ओतून घेऊया. बासुंदी तयार झालेली आहे. कलरही सुंदर आलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडेसे वरतून ड्रायफ्रूट टाकून घेऊया. गॅस बंद करून घेतलेला आहे. हे 2 तास मी आता फ्रीजला थंड करायला ठेवणार, तर थंड थंड बासुंदी खायला छान लागते. आता आपली बासुंदी थंड झालेली आहे. मी बाउलमध्ये काढून घेतली. तर थोडं आपण वरती ड्रायफ्रूट टाकून घेऊया. होममेड प्रेमिक्स वापरून 15 मिनिटात आपली झटपट अशी बासुंदी तयार. लच्छेदार दाणेदार तयार झालेली आहे. पहा, बासुंदी एकदम तयार झालेली आहे. प्रेमिक्स तर आपलं 5 मिनिटातच तयार होतं. ते प्रेमिक्स टाकून 15 मिनिटात आपली बासुंदी तयार. त्या रक्षाबंधनाला नक्की एकदा करून पहा. तर तुम्हाला झटपट बासुंदीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. तुमचा अनुभव शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह.